Hello everyone, I'm Dr. Jyotish. So welcome to all of you in my channel, Dr. Jyotish SETNet Academy. So in this video, we will discuss MSET 2026 best strategy for paper first. Okay. आपण पेपर फर्स्टला बेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत तर डिस्कस करणार आहोत. सो अजूनही आपल्याकडे किती महिने आहेत तर 3 मंथ आहेत. अजूनही आपले सेटचे फॉर्म काय केलेले नाहीयेत तर अजून फॉर्म भरणं चालू झालेलं नाहीये. तर बऱ्याच वेळी असं होतं की फॉर्म चालू झाले, आपण फॉर्म फिलअप केला की मग आपण काय करतो तर एक्झामच्या प्रिपरेशनला तयारी सुरुवात करतो. बट MSCT एक्झाम तितकी सोपी आहे का हो की आपण 1 महिना किंवा 15 दिवस अभ्यास करून पास होऊ शकतो तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक बेस्ट प्लॅन प्रिपेअर करणं फार महत्वाचं आहे आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे सांगणार आहे. सो आपण फार बिझी आहोत, वर्किंग आहोत, बरेच जण जॉब करतायत, तर ह्या सगळ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन आपण काय करणार आहोत ही स्ट्रॅटेजी फ्रेम केलेली आहे. सो बघूया. फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टूड पेपर पॅटर्न ऑफ पेपर फर्स्ट. सो आपल्याला टार्गेट ठेवायचं की मिनिमम आपण 80+ स्कोअर करणं महत्वाचं आहे. कारण जेवढा तुमचा पेपर फर्स्ट स्ट्रॉंग आहे तेवढाच तुम्हाला काय आहे तुमचे क्वालिफाईड होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. दॅट्स वाय टार्गेट आपलं असलं पाहिजे 80+. सो टोटल आपल्याला माहिती आहे की टोटल क्वेश्चन किती असणार आहेत 50 MCQ आहेत जे 100 मार्क्ससाठी असणार आहेत आणि 1 आवर्स टाइम मध्ये आपल्याला काय करायचे आहेत 50 क्वेश्चन कंप्लीट करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथे असणार नाहीये. तर कोणकोणते युनिट आहेत बरं पेपर फर्स्ट मध्ये. सो आपल्याला आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत की टीचिंग ऍप्टिट्यूड आहे, रिसर्च ऍप्टिट्यूड, रीडिंग कम्प्रेन्शन, कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, ICT, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन. असे टोटल 10 युनिट आपण काय करतोय तर पेपर फर्स्ट मध्ये लर्न करतो. बरेच जण काय करतात तर पेपर फर्स्टला थोडंसं लाईटली घेतात आणि बऱ्याच जणांचा सब्जेक्ट काय असतो, सब्जेक्ट नॉलेज थोडंसं स्ट्रॉंग असतं, काहींना सब्जेक्टचा पेपर थोडासा जास्त प्रेफरेबल वाटतो. बट जोपर्यंत आपण पेपर फर्स्टला इम्पॉर्टन्स देत नाही तोपर्यंत आपण क्वालिफाईड होऊ शकत नाही. लक्षात ठेवा गाईज. त्यामुळे पेपर फर्स्टची स्ट्रॅटेजी आपण प्रॉपर फ्रेम करणं फार महत्वाचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च, कम्युनिकेशन, देन लॉजिकल रिझनिंग मधला काही पार्ट, ICT, PD आणि हायर एज्युकेशन हे काय आहेत तर सगळे थिअरॉटिकल युनिट आहेत. ते आपण काय करू शकतो आधी मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपण कव्हर अप करू शकतो. आणि साईड बाय साईड थोड्याफार प्रमाणात आपल्याला मॅथमॅटिक्स एका महिन्यात होणार नाही. मॅथमॅटिक्सच्या बेसिक गोष्टीपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर आपण काय करायचं आहे आणि असं नाहीये की फक्त आपण काय करणार आहोत जस्ट थेरी रीड आउट करणार आहोत. तर त्याचा आपल्याला प्लॅन करावा लागेल. आपण थेरीसाठी किती वेळ देणार आहोत, MCQ साठी आपण किती वेळ देणार आहोत आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मीन्स PYQ. सो PYQ आपण कशा पद्धतीने अटेम्प्ट करणार आहोत. सो फर्स्ट स्टडी प्लॅन असणार आहे तुमचा फर्स्ट महिन्यासाठी. सो मंथ फर्स्ट मध्ये म्हणजे मार्च एप्रिल मध्ये तुम्ही काय करू शकता फोकस ऑन बेसिक थेरी ऑफ ऑल युनिट. ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ऑल PYQ कव्हर अप केलेले आहेत. त्याच्यामध्ये टीचिंग ऍप्टिट्यूडचे PYQ कम्प्लीट केलेले आहेत मी 2025 टू 2016 पासून. जर तुम्ही ते बघितले नसेल तर ते बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कोणते कॉन्सेप्ट जास्त रिपीट झालेले आहेत. तेवढ्याच कॉन्सेप्टना आपण टार्गेट करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्या बेसिक गोष्टी आधी ज्या थेरॉटिकल आस्पेक्ट आहेत हे कव्हर अप करणार आहोत. फार आपण बिझी आहोत असं अज्युम करून आपण प्लॅन तयार केलेला आहे. सो डेली प्लॅन 2 to 3 आवर्स आपण काय करणार आहोत द्यायचे आहेत सध्या तरी. ओके, जसं आपल्याला टाइम मिळेल त्या पद्धतीने. सो युनिट कव्हर करणार आहोत आपण टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च ऍप्टिट्यूड, कम्युनिकेशन, ICT, हायर एज्युकेशन. हे आधी सगळे थेरॉटिकल आस्पेक्ट काय करूया आपण कम्प्लीट करूया. सो मिनिमम 45 मिनिट्स आपण रीडिंग युनिटला देणार आहोत. ओके, थेरी युनिटला. त्याच्यानंतर 45 मिनिट्स आपण देणार आहोत सॉल्व PYQ. 30 मिनिट्स देणार आहोत मेक शॉर्ट नोट्स. आपल्याला तयार करणं फार महत्वाचं असणार आहे. जे जे तुम्ही रीड कराल त्याच्या थोड्याशा क्रक्स व्हिडिओ तरी किंवा क्रक्स तुम्हाला शॉर्ट नोट काय करायचे आहेत प्रिपेअर करायचे आहेत. अँड 30 मिनिट्स फॉर प्रॅक्टिस MCQ.
ओके, ह्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे फक्त आपण रीड आउट करत जाणं, दिस इज नॉट अ बेस्ट स्ट्रॅटेजी. तर तुम्हाला स्मार्ट वर्क केल्याशिवाय आपण एक्झाम क्रॅक करू शकत नाही. सो दीज आर थेरी बेस्ड अँड इझी स्कोरिंग असणारे युनिट आहेत. काय करायचे आपल्याला? फर्स्ट ऑफ ऑल टार्गेट करायचे आहेत. लक्षात आलं? ज्याच्यामध्ये आपण मार्च आणि एप्रिलमध्ये कॉन्सन्ट्रेट करतोय. देन नेक्स्ट मंथमध्ये असणार आहे एप्रिल मिड, देन मे. त्याच्यामध्ये मग आपल्याला फोकस करायचा आहे लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, DI, रीडिंग कम्प्रेन्शन, डेली प्रॅक्टिस 20 to 30 MCQ. ओके. आणि मग माहिती आपल्याला की इम्पॉर्टंट टॉपिक काय आहेत आता मॅथमॅटिकलमध्ये किंवा लॉजिकल रिझनिंगमध्ये बेसिकली काय आहे, तर नंबर सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, सिलॉलॉजिझम आहे, पर्सेंटेज आहे, रेशो आहे, ग्राफ इंटरप्रिटेशन आहे. तर हे आपण वन बाय वन काय करणार आहोत, कंटिन्यू बघणार आहोत. ओके. किंवा तुम्हाला जर पॉसिबल असेल तर डेली एक रीडिंग कॉम्प्रेन्शन कंप्लीट करा किंवा डेली एखादा क्वेश्चन मॅथमॅटिक्सचा कंप्लीट करा, साइड बाय साइड लॉजिकल रिझनिंग कंप्लीट करा. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटली सुद्धा स्ट्रॅटेजी काय करू शकता, चेंज करू शकता. बट आधी थेरॉटिकल आस्पेक्ट सगळा कव्हर अप करायचा आणि साइड बाय साइड आपल्याला PYQ सुद्धा काय करायचे आहेत, लावायचे आहेत. सो लास्ट मंथ मध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट. त्याच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, कारण आपली एक्झाम आहे MCQ बेस. त्यामुळे मॉक टेस्ट लावणं, रिव्हिजन करणं तितकंच महत्वाचं आहे. एव्हरी वीक तुम्हाला काय करायचं आहे, फुल मॉक टेस्ट लावायची आहे, ज्याच्यामध्ये आता आपला सिलेबस सगळा कंप्लीट झालेला असेल. सो ज्याच्यामध्ये 1 आवर्स रिव्हिजनसाठी द्यायचे, 1 आवर्स PYQ प्रॅक्टिससाठी आणि 1 मॉक एव्हरी 3 डेज. 3 दिवसातून एक मॉक टेस्ट देणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि इथे मी मुद्दाम हायलाईट काय केलेलं आहे, तर तुम्हाला MS सेटचे तर PYQ सॉल्व्ह करायचेच आहे 10 वर्षाचे. जे आपली सिरीज चालू आहे ती तुम्ही फॉलो करू शकता, ज्याच्यामध्ये मी 10 वर्षाचे MS सेटचे काय करणार आहे, तर PYQ कम्प्लीट करणार आहे. आणि त्याचबरोबर UGC नेट पेपर फर्स्टचे जे प्रिव्हियस इयर पेपर आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, बघायचे आहेत. कारण जर तुम्ही मागचे पेपर काही बघितले तर UGC नेट पेपर फर्स्टचे PYQ ॲज इट इज रिपीट झालेले आहेत, कॉन्सेप्ट सुद्धा रिपीट झालेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला फॉलो करणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, फर्स्ट आहे कन्सेप्च्युअल बिल्डिंग तुमची स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे, कारण क्वेश्चन हे कोणत्याही पॉइंटवरती कशाही पद्धतीने फिरवून विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कन्सेप्च्युअल बॅकग्राऊंड आधी काय करा, फ्रेम करा मार्चमध्ये एप्रिलमध्ये. त्याच्यानंतर आहे आणि रिव्हिजन फार महत्वाचे आहे, कारण बऱ्याच वेळी आपली मिस्टेक काय होते की आपण कंटिन्युअस रीड करत जातो आणि रिव्हिजन नाही करत आहे. तर रिव्हिजन, त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल बिल्डिंग, रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि PYQ. ओके. लास्ट मंथ मध्ये तर कंटिन्युअस आपल्याला PYQ आणि मॉक टेस्ट काय करायचे आहेत, कम्प्लीट करायचे आहेत. आठवड्यातले 2 दिवस तुम्ही कंपल्सरी काय केले पाहिजेत, रिव्हिजनला दिले पाहिजेत, किंवा डेली रात्री काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. दिवसभरामध्ये पण बायफर्केशन करा तुमच्या टाइम टेबलनुसार किंवा तुमच्या शेड्यूलनुसार, की पेपर फर्स्टला कोणता वेळ देणार आहोत आपण, पेपर सेकंडला किती वेळ देणार आहोत. बट लक्षात ठेवा, पेपर फर्स्टला तुम्ही इग्नोर करू शकत नाही. पेपर फर्स्ट फक्त जनरल नॉलेज वरती नाही, त्याच्यामध्ये 10 युनिट आहेत आणि ह्या 10 युनिटवरती प्रत्येकी 5-5 क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक युनिटला इक्वली वेटेज देणं तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्या सिरीजला फॉलो करा, याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर अप करणार आहोत. ऑलरेडी आपण टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्चचे MCQ सगळे कंप्लीट केलेले आहेत लास्ट 10 इयरचे, आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कम्युनिकेशनचे 10 इयर्सचे PYQ कंप्लीट करणार आहोत. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.